ओके. सो नेक्स्ट न्यूमेरिकल काय दिले बा फोर्स प्रोड्यूस अँड एक्सलरेशन म्हणजे एक्सलरेशन प्रोड्यूस बाय फोर्स दिले 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन अ बॉडी ऑफ मास m1 kg and acceleration 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन कॉम्बिनेशन ऑफ मास m1 plus m2 म्हणजे यामध्ये काय दिलंय लेट स्टार्ट म्हणजे आता हा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करायचा आणि काय विचारलंय बघा पुढं इफ सेम फोर्स अप्लाइड ओनली फॉर m2 एक्सलरेशन विचारलंय ओके एक्सलरेशन इज व्हॉट इज एक्सलरेशन आता फोर्स एनी फोर्स म्हणजे अन एक्सलरेशन याला कुठला फॉर्म्युला आपण युज करू शकतोय बरोबर तो बेसिक फॉर्म्युला आहे बरोबर असं काय म्हटलंय बघा घ्या बरोबर की जर फोर्स ऍप इफ फोर्स ऍप जर फोर्स ऍप इज ऍक्ट ऑन m1 ऍपच आहे जर ऍक्ट ऑन m1 तर ऍक्सलरेशन किती दिलंय 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज इट राईट बरोबर आहे मग तुम्ही ऍप किती लिहिणार यासाठी ऍप इज इक्वल टू एम ए एम किती आहे m1 आणि ऍक्सलरेशन किती आहे 6 इक्वेशन 1 किंवा एफ ची व्हॅल्यू मिळाली बरोबर ओके आता काय म्हटलंय बघा ऍक्सलरेशन 4 बट कधी ओके द मास m1 plus m2 असेल म्हणजे आता मास टोटल मास किती आहे m1 plus m2 असं जर टोटल मास असेल तर ऍक्सलरेशन किती दिलंय ए इज अ 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर बरोबर आहे फोर्स प्रोड्यूस म्हणजे सेम फोर्स मग ह्या आता मॅग्नेट्यूड किती होईल या फोर्स मास m1 plus m2 how much into how much acceleration 4 आता मास चेंज झाला m1 plus m2 इज इक्वल टू व्हॉट 4 बरोबर आता मी विचारलं काय हाऊ मच ऍक्सलरेशन एज वेन इट ऍक्ट ऑन m2 ओनली थर्ड केस काय विचारलंय की जर सेम फोर्स जर मास m2 वर ऍक्ट होत असेल ओके तर याचं ऍक्सलरेशन किती हाऊ मच इट्स ऍक्सलरेशन सेम फोर्स काय करणार आता लास्ट केस में ऍक्सलरेशन फाइंड करायचं ना मग काय पाहिजे फोर्स पाहिजे आणि मास पाहिजे m2 फाइंड करायलाच पाहिजे आपण आणि m2 फाइंड केला किंवा m1 फाइंड केला इन टर्म ऑफ व्हॉट m2 मिळाला फॉर एक्झाम्पल m1 किंवा हे सॉल्व्ह केलं आपण हे युझिंग गिवन हे दोन नोन आहेत हे दोन यूज करूया ओके ह्याला इक्वेशन 1 म्हणा आणि याला इक्वेशन 2 म्हणा सॉल्व्ह करून काय मिळते बघूया सो इक्वेटिंग 1 and 2 इक्वेटिंग 1 and 2 म्हणा सो 1 काय 6m1 आहे 1 is 6m1 इक्वल टू 2 किती आहे 4 ने मल्टिप्लाय करतो इनसाइड 4m1 प्लस 4m2 equating 1 and 2 as here we equate 1 and 2 आता 4m1 ह्या साईडला काय होणार मायनस म्हणजे 6m1 minus 4m1 is equal to 4m2
So it is a 2m1 is equal to how much? 4m2. म्हणजे m1 किती आलं? As m1 आलं, okay, 2 times m2. m1 is 2 times m2. बरोबर? ओके. आता आपण व्हॉट दे आस्ट एक्सलरेशन फाइंड करूया. मग आपल्याला केस काय आहे की फोर्स ऍप सेम फोर्स द सेम फोर्स कुठला घ्यायचा? आयदर 1 मधला घ्यायचा किंवा इक्वेशन 2 ला घ्यायचा. कुठला तरी एक मी फोर्स ऍप आहे. हा m2 वर ऍक्ट झाला तर हाऊ मच एक्सलरेशन? ऑलरेडी आपल्याला एक इक्वेशन सोल्युशन मिळणार. ऍप त्यावेळी किती असणार? m2 इंटू ए. आता ऍप किती घ्यायचा? आयदर 1 किंवा 2 वरनं घ्या. फ्रॉम 1 ऍप इज 6m1. m2 किती आहे? That's how much m2? That's m1 by 2. Is it right? m1 by 2 into a. Is it right, everyone? लक्षात येतं सगळ्यांना की as from equation 1 what do I get? F force is 6m1 आणि रिलेशन m1 is twice m2 आहे. त्या m2 किती देणार? as m2 is m1 by 2 as m1 get cancel. 2 6 12. त्यामुळे a किती आला? 12 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपण हे बोर्ड वेनं सॉल्व केलं. कळालं? अंडरस्टूड? Getting everyone? So option D is correct.